अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी येथे राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त मोठा राजकीय वाद उफाळून आला आहे। जयंती सोहळ्याच्या ठिकाणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या समर्थकांमध्ये जोरदार बाचाबाची झाल्याची घटना समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन करण्यासाठी विविध नेते आणि कार्यकर्ते चौंडी येथे जमले होते। याचवेळी कार्यक्रमस्थळी काही राजकीय गाणी वाजवण्यात आली। विशेषतः गोपीचंद पडळकर यांच्याशी संबंधित गाण्यावर काही कार्यकर्ते जल्लोष करत असल्याचं चित्र दिसून आलं होतं। दरम्यान रोहित पवार हे देखील कार्यक्रमाला उपस्थित झाले। त्यानंतर दोन्ही गटाच्या समर्थकांमध्ये घोषणाबाजी सुरू झाली आणि वातावरण अचानक तापलं। काही वेळातच दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली। परिस्थिती तणावपूर्ण बनल्याने उपस्थितांना मध्यस्थी करावी लागली। या घटनेनंतर रोहित पवार यांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली। त्यांनी म्हटलं की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव करण्याऐवजी काही लोक स्वतःची प्रसिद्धी करणारी गाणी लावत आहेत। इतकंच नव्हे तर काही कार्यकर्ते त्या गाण्यावर नाचत होते। हे अत्यंत दुर्दैवी असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। रोहित पवार म्हटले की अहिल्यादेवींच्या स्मारकासारख्या पवित्र स्थळी राजकीय प्रदर्शन करण्याऐवजी त्यांच्या कार्याला अभिवादन करणं अधिक महत्त्वाचं होतं। अशा ठिकाणी फक्त अहिल्यादेवींचा जयघोष व्हायला हवा होता, असंही त्यांनी सांगितलं। मात्र या आरोपानंतर गोपीचंद पडळकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं। कुठलं गाणं लावायचं हे आम्हाला कोणी शिकवण्याची गरज नाही, असं सांगत त्यांनी रोहित पवारांवर टीका केली। कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर लोक उपस्थित होती आणि कोणत्या ठिकाणी कोणतं गाणं वाजलं यावरून अनावश्यक राजकारण केलं जातंय असल्याचा त्यांनी आरोप केला। यामुळे अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती कार्यक्रमाला राजकीय रंग चढवल्याचं चित्र पाहायला मिळालं। आता या वादावर पुढे कोणती प्रतिक्रिया येते आणि राजकीय वातावरण किती तापतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संपूर्ण प्रकाराबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा। आणि अहिल्यादेवींच्या जयंतीसारख्या कार्यक्रमांमध्ये राजकारण टाळलं पाहिजे का? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मराठी भूमी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।